आपल्या शाळेत गेल्यावर जर आपलंच बालपण आपल्याला नाही दिसलं तर मग काय शाळेचे दिवस जगलात. काय रे, अभ्यास नाही केला? चल निघ. बाई मी गृहपाठ केले पण वही नाही भेटली. भेटली नाही, मिळाली. माणसं भेटतात आणि वस्तू मिळतात, कळलं? चल. बाई मी आलोच. रडत रडत आलो जिथे गेलो रडू नाही, घडत घडत गेलो जिथे रोज धडपडूनी, चुकलो जिथे मस्ती करून थकलो कधी नाही, मार खाऊन मॅडमचा शिकलो बरच काही. ती गोड आठवण ते रम्य बालपण आज पुन्हा वाटे हवे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. माझी शाळा मला आजही आठवे रे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे रे. मधल्या सुट्टीला डब्बा खायची मजा, बिगिस आता पोटात झाड. खारीच्या दातांनी शेर केल्या लिमलेटच्या गोळ्या, कधी ग्राउंडवर मित्रांच्या वेड्या भलत्याच करामती. पीटीच्या पिरियडला शिट्टीच्या तालावर गमतीशीर कवायती. शाळेतला नको असलेला दिवस म्हणजे रक्षाबंधन. आपल्याला जिने राखी बांधू नये असं वाटायचं, नेमकी तीच आपल्या समोर उभी राहायची. शाळा सुटल्यावर उडती फुलपाखरांचे थवे, पुन्हा शाळेमध्ये मला वाटते जावे. होमवर्क चाचणीला कॉपी पुरवणारे पंटर, मिनिस्टर पेक्षाही शायनिंग मारे मॉनिटर. बाईंच्या तासाला टंग मंगल, बड्डे कोणाच्या कोणाची चंगल. ऑफ पिरियडला तर नेहमी दंगल, तरी चुकला नाही सरांचा अँगल. कधी वरांड्यात कधी मैदानात रोजचेच खेळ नव्हे. पेपरात हमखास लिहिता येणारे दोनच प्रश्न, रिकाम्या जागा भरा आणि जोड लावा. भेंडी पाठ केलेलं काहीच नाही आलं. किती रट्टा मारूनही पेपरला प्रश्न नव्हे. रोज शाळेमध्ये मला वाटते जावे रे. खेळात खुन्नस चिडवा चिडवी, मारा माऱ्या खिल्ली उडवा उडवी. गॅदरिंगच्या तालमीची गोष्टच न्यारी. गोष्ट साधी पण तेव्हाची फिलिंगच भारी. त्यातच येते शाळेची पूर्वपरीक्षा. शेवटच्या पेपरची शेवटची घंटा कानावर जेव्हा आली, जाणीव झाली शाळा आता आपली कायमचीच सुटली. मग येतो दिवस शाळेच्या निरोपाचा, सेंड ऑफचा. ते शेवटचे क्षण आठवती, भरलेल्या डोळ्यांनी घेतल्या गळा भेटी. किलबिल त्या घरट्यातून हरवले, कुठे पाखरांचे थवे.
मातीच्या गोळ्याला दिलास तू आकार, संस्कार घडवुनी शिल्प तू केले साकार. मायेने वर्ग सजविले जणू दुसरे घर मानूनी. पोरके वाटे आज आम्हाला तुला चाललो सोडूनी. आईच्या मायेने लाविला जिने लळा. मी विसरू कशी ती शाळा, धन्य ती माझी शाळा. धन्य मराठी शाळा. अजूनही मिस करतो ते सारे, ते क्षण, तो जिव्हाळा. मोठ्यांच्या दुनियेत हरवलेला मी आणि माझ्यातच हरवलेली माझी मराठी शाळा. धन्य ती मराठी शाळा, ती स्वतः ओसाड होत चालली आहे. पण तिने आज अनेक पालकांना आपल्या मुलांच्या इंग्रजी शाळेची फी भरायच्या लायक बनवले.